Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. एकदा एक हरिण जंगलातून रस्ता भटकून रेल्वे ट्रॅकवर येतं. तितक्यात भरधाव वेगानं रेल्वे येते. हरिण ही जीव खाऊन रेल्वेसोबत स्पर्धा करू लागतं. रेल्वे स्टेशन आल्यावर गाडी थांबून जाते. पण हरिण धावत राहतं, पुन्हा जंगलात पोहोचतं आणि सगळ्यांना फुशारकी सांगत राहतं की मी आज रेल्वेला चक्क धावण्याच्या स्पर्धेमध्ये हरवलं. कोल्ह्याला शंका येते. दुसऱ्या दिवशी हरणासोबत कोल्हाही रेल्वे ट्रॅकवर येतो. दुर्दैवानं आज प्रवासी गाडीऐवजी मालगाडी येते. हरिण धावू लागतं, पण मालगाडी रेल्वे स्टेशनला थांबतच नाही. हरणाला दम लागतो आणि अखेर कोल्ह्यासमोर त्याचं हसं होतं. असंच काहीसं आपल्या सरकारचं E20 पेट्रोलच्या पॉलिसीबद्दल झालंय का? कारण कालपर्यंत सरकार E20 पेट्रोलमुळं वाहनांना काही प्रॉब्लेम होतोय हेच मानायला तयार नव्हतं. आता गडकरींचं उदाहरण घ्या. त्यांनी E20 पेट्रोलबद्दलची केलेली विधानं बघा. विधान क्रमांक 1, E20मुळे एकही वाहन खराब झाल्याचं उदाहरण द्या. सोशल मीडियावर E20 पेट्रोलबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते असं गडकरींनी म्हटलं होतं. अर्थात यानंतर देशभरामध्ये E20 पेट्रोल वापरणाऱ्यांचा संताप झाला. त्यांनी वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकले. इथेनॉल पॉलिसीबद्दल तर CJPच्या आंदोलनातही पोस्टर दिसले. त्यानंतर गडकरींनी 2 पावलं मागं येत हा सगळा पेट्रोलियम खात्याचा विषय असल्याचं म्हटलं. नंतर संसदेत जेव्हा माहिती द्यायची वेळ आली त्याला त्यांनी असं म्हटलं की पेट्रोलच्या म्हणजे E20 पेट्रोलच्या वापरामुळं गाड्यांचं मायलेज 2 ते 6% खाली येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की ही उजळणी कशासाठी? तर E20बद्दल सगळ्यात मोठा खुलासा थेट पंतप्रधानांच्या सल्लागारांकडून आला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहताय सेंटर पॉईंट. भारतात 4 व्हीलरची संख्या 5 ते 5.5 कोटींच्या घरात आहे. त्यातले BS6 अर्थात भारत स्टेज 6 म्हणजे ज्यात वायू प्रदूषण नियंत्रणाचे मानांकन आहेत त्या आधीच्या म्हणजे प्री BS6 अशा 2 ते 2.5 कोटी 4 व्हीलर्स रस्त्यावर धावत आहेत. 2 व्हीलरमध्ये हे प्रमाण जवळपास 7 ते 7.5 कोटी इतकं आहे. जुन्या 2 व्हीलर ज्या आहेत त्या कार्बोरेटरवर चालतात. त्या इंधनाच्या मिश्रणातील अतिरिक्त ऑक्सिजन ओळखू शकत नाहीत. त्यामुळं E20 इंधनावर चालताना जुन्या गाड्यांची इंजिन्स हवेच्या प्रमाणात आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन खेचतात आणि गरमसुद्धा होतात. हे मी सांगत नाही आहे. हे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार असलेले V. अनंत नागेश्वरन यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी E20बद्दलचा एक लेखच इंडियन एक्सप्रेस या प्रसिद्ध वृत्तपत्रात लिहिलेला आहे. अर्थात त्यांनी हे म्हटलं आहे की हा लेख त्यांनी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये लिहिला आहे, ना की देशाच्या पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून. असो, कारण काही असलं तरी त्याचं महत्त्व काही कमी होत नाही. पुढं बघा. ते असंही म्हणतायत, मी कोट करतो, इथेनॉलसाठी प्रमाणित नसलेल्या जुन्या रबर सील्स ही एक वेगळीच समस्या आहे. कारण इंजिनच्या तापमानाचा विचार करता या सील्स इंधनाच्या संपर्कात येताच खराब होतात. या जुन्या सील्स काढून तिथं इथेनॉल अनुकूल सील्स बसवणं म्हणजे रेट्रोफिटिंग करणं अगदी स्वस्त आहे. तरीही हे काम एका वेळी एकाच वाहनावर होऊ शकतं. आणि आज प्रत्येक वर्कशॉपनं हे काम सुरू केलं तरी 7.5 ते 8 कोटी दुचाकींमध्ये हा बदल करण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागेल. आणि मूळ मुद्दा पुढे आहे जो V. अनंत नागेश्वरन यांनी सांगितला आहे. मूळ आराखडा जो होता या पॉलिसीबद्दलचा त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. मूळ आराखड्यामध्ये या समस्येचा अंदाज घेऊन अशी विनंती करण्यात आली होती की या जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉल मिश्रण असलेलं इंधन विक्रीसाठी उपलब्ध ठेवावं. परंतु ते इंधन पंपावरून हळूच गायब झालं आणि ते पुन्हा सुरू करणं गरजेचं आहे. पंपावर E20च्या पर्यायासोबतच कमी मिश्रण असलेलं इंधन जसं की E10 पुन्हा उपलब्ध करून दिल्यास जनतेमधील बहुतांश भीती दूर होईल आणि यामुळं इथेनॉलचा एकूण वापर वाढण्याऐवजी कमी होईल. मात्र दुरुस्तीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत सध्या रस्त्यांवर असलेल्या जुन्या वाहनांचे देखील संरक्षण होईल. हे स्वतः V. अनंत नागेश्वरन यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे खरं तर जुन्या वाहनांसाठी E10 आपल्याला पेट्रोल पंपावर मिळायला पाहिजे होतं, पण ते हळूच गायब करण्यात आलं. का गायब करण्यात आलं? कुणी गायब केलं? प्रश्न आहे. थोडक्यात काय तर E10 म्हणजेच केवळ 1 लिटरमध्ये 10% इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल वापरायला कुठलीही हरकत नाही. मग आता सुरू होतात ते प्रश्न. प्रश्न क्रमांक 1,
जर आपल्याकडे जुन्या वाहनांना E20 पेट्रोलमुळे त्रास होऊ शकतो किंवा त्यांचं नुकसान होऊ शकतं हे माहिती होतं, तर मग E20ची पॉलिसी का म्हणून रेटण्यात आली? प्रश्न क्रमांक 2, ग्राहकांची वाहनं खराब होऊ शकतात किंवा त्यांचं मायलेज कमी होऊ शकतं, काही पार्ट्स त्यामुळे खराब होऊ शकतात याची खात्री होती, तर मग हे कोणासाठी करण्यात आलं? प्रश्न क्रमांक 3, इथेनॉल लॉबीच्या फायद्यासाठी किंवा इथेनॉलचं मार्केट पडू नये म्हणून अशा प्रकारची पॉलिसी लादण्यात आली का? आणि प्रश्न क्रमांक 4, जगभरातील सगळ्या प्रगत देशांमध्ये E10 पेट्रोल वापरलं जात असताना कुणाच्या फायद्यासाठी हा सगळा कार्यक्रम राबवण्यात आला? हा सुद्धा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न विचारता येतील, पण याचा अर्थ असा नाही आहे की E20 पॉलिसी आपल्यासाठी गरजेची नाही. त्याची गरज आहेच, कारण आपण जसं घराचा एका महिन्याचा खर्च काढतो आणि त्यात सर्वाधिक पैसे ज्यावर खर्च होतात त्या वस्तूची बचत करतो, तसंच आपल्या देशाचं सुद्धा असतं. आपल्या देशाचं इम्पोर्ट बिल जे आहे, म्हणजे वर्षाला ज्या गोष्टी आपण जगभरातून खरेदी करतो त्यातलं एकट्या कच्च्या तेलाचं बिल 11 ते 12 लाख कोटी रुपये आहे. आणि त्याउलट खाद्यतेलाचं म्हणजे घरगुती वापराच्या तेलाचं बिल 1.6 कोटी ते 1.75 लाख कोटी रुपये इतकं आहे. आता आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं तर किती पैसे वाचतील? बघा, सरकारनं एका पद्धतीनं बचत म्हणून ही E20 पॉलिसी आणली. आपलं कमीत कमी इंधनाची बचत होईल, त्यामुळे क्रूड ऑइलचं आयात जी आहे ती कमी होईल, पैसे वाचतील आणि दुसरीकडे प्रदूषणाचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी होईल, हा त्यामागचा हेतू होता. पण त्यामुळे पैसे किती वाचणार आहेत? क्रूड ऑइलचं बचत करून करून आपण किती करू शकणार आहे? तर 3 ते 4%. म्हणजे हे प्रमाण एकूण खर्चाच्या खूपच कमी आहे. पण त्या उलट जर आपण खाद्यतेलाचं बिल कमी करायला घेतलं तर ते शक्य आहे का? तर निश्चित शक्य आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 40% खाद्यतेलाचं उत्पादन स्वतः करतो आणि हे 2030 ते 31 पर्यंत हे उत्पादन 72% नेण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आणि तेलबियांचं उत्पादन वाढवलं, त्याला उत्तम भाव दिला तर हे शक्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्याची तूट भरून काढणं कठीण आहे त्याची सबसिडी बंद करू शकतं सरकार. म्हणजे आपण कितीही ताकद लावली तरी भारत हा देश पेट्रोलची आयात फार मोठ्या प्रमाणात कमी करू शकेल असं नाही. तो खर्च न टाळता येण्यासारखा आहे. पण तेलबियांवर जर थोडं लक्ष दिलं तर ते बिल ना के बराबर येण्याची आपली क्षमता आहे. मग आता याचा निष्कर्ष कम निचोड कम पॉईंटाचा मुद्दा काय आहे? तर तुम्ही अशा दगडावर डोकं आपटताय जिथं डोकंच फुटायचे चान्स जास्त आहेत. म्हणजे कच्च्या तेलाचं अर्थात क्रूड तेलाचं भारताचं बिल काही कमी होण्याची शक्यता नाही आहे. तरीही तुम्ही त्यावरती जास्त प्रयत्न करताय. जेव्हा की जर समजा तेलबियांची निर्मिती वाढली आणि जर आपलं खाद्यतेलाचं बिल कमी झालं तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. असो, पेट्रोलमध्ये कुठे कुठे इथेनॉल वापरलं जातं, म्हणजे कुठल्या कुठल्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काय स्थिती आहे बाबा? तर बघा, E10 पेट्रोलचा वापर फारच कॉमन आहे. म्हणजे युरोपियन युनियन, कॅनडा, कोलंबिया, UK तर त्याचा वापर बऱ्याच काळापासून सर्रास सुरू आहे. काही देशात E10च्या पेक्षाही जास्त इथेनॉल ब्लेंड केलं जातं, पण त्यासाठी वाहनांची कंपॅटिबिलिटी आधी तयार केली जाते, मग पॉलिसी आणली जाते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात E10चा प्रामुख्यानं वापर केला जातो. त्यापेक्षा अधिक म्हणजे E15 पेट्रोलचा वापर हळूहळू सामान्य केला जात आहे आणि त्यासाठीची तयारीसुद्धा सरकारनं ऑटोमोबाईल क्षेत्राला सोबत घेऊन सुरू केलेली आहे. ब्राझील हा देश इथेनॉलचा चॅम्पियन आहे, कारण ऊसाचं सर्वाधिक उत्पादन घेणारा देश म्हणजे ब्राझील. ते नॉर्मल पेट्रोलमध्ये 27% ब्लेंडिंग करतात इथेनॉलचं. आता पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराचा प्रॉब्लेम आहे का याचा अर्थ? तर तो निश्चितपणे नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम आहे त्याच्या वाहनाशी असलेल्या कंपॅटिबिलिटीचा आणि त्याच्या क्वालिटीचा. म्हणजे इथेनॉलची क्वालिटी. जनरली ऊस, मका आणि राईसपासून इथेनॉल बनवलं जातं. त्याची प्रतवारी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येते, म्हणजे त्याचा दर्जा राखणंही फार महत्त्वाचं आहे. आता हे इथेनॉल क्वालिटेटिव्ह आहे का? आणि त्यासाठीची वाहनंही कंपॅटेबल आहेत का? हे खरे प्रश्न आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं, सोपं काय आहे? खाद्यतेलाचं म्हणजे गोडेतेलाचं बिल कमी करणं की क्रूड ऑइलचं? उत्तर दिलं आहे ते पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार असलेल्या V. अनंत नागेश्वरन यांनी. आणि शेवटी, सगळ्यात शेवटी, सुरुवातीला सांगितलेली गोष्ट आठवा. आपलं हरिण झालं आहे का? जे रेल्वे गाडीशी स्पर्धा लावतंय, रेस करतंय. आता ही रेस कुणी, कोणासाठी, कोणाच्या फायद्यासाठी लावली होती ते शोधायला पाहिजे. आणि मग त्याचं उत्तर आपल्याला मिळेल की हे जे E20 पॉलिसी आपल्या देशामध्ये राबवली गेली त्याचा उद्देश जो होता तो खरंच सफल झाला आहे का? बाकी आपलं ब्रीदवाक्य तर आहेच,
जागो ग्राहक जागो. तुमची काही मतं असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.